हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी ओढे तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र। हिंगोलीच्या गोरेगावमध्ये अनेक शेतकऱ्यांचं टॉवरवरती चढून शोले स्टाईल आंदोलन। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी आणि सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन। 4 दिवसांनंतर परभणीमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस। शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे उर्वरित पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची दाट शक्यता। एबीपी माझाच्या बातमीनंतर परभणी जिल्हा रुग्णालयातील वीज सुरू। 4 दिवसांपासून रुग्णालयाचा कॅम्पस होता अंधारात। जालन्यामध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा। अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याची मागणी। घनसावंगी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा। राज्यामध्ये 102% पेरण्या झाल्याची कृषी विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माहिती। राज्यातील 305 तालुक्यांमध्ये 100% पाऊस झाल्याची माहिती। वाशिममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचं मोठं नुकसान। पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील 10 कृषी केंद्रांचे परवाने रद्द। विक्री परवान्यांमध्ये उगम प्रमाणपत्रांचा समावेश नसणं, नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण न करणं यासह विविध कारणांमुळे कृषी गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई। वाशिममध्ये शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन। सोयाबीनच्या दरासंदर्भात सरकारनं मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संतप्त। चंद्रपूरमध्ये धावत्या बसचं दार उघडल्यानं 2 विद्यार्थी बस बाहेर पडून जखमी। मूल तालुक्यातील दोन्ही फाट्याच्या जवळची घटना। गडचिरोलीहून चंद्रपूरकडे येत होती बस। मालेगावमध्ये तरुणीवरती झालेल्या ऍसिड हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात। संशयिताला 4 दिवसांची पोलीस कोठडी। एकतर्फी प्रेमातून घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये विजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू। ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची संबंधित घटनेला जबाबदार असलेल्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। धुळ्यामध्ये वाढदिवसाच्या निमित्तानं हातामध्ये तलवार घेऊन नाचणं दोघांना महागात पडलं। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घेतलं ताब्यात। अमरावतीच्या परतवाड्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेजवरती आग। सुरक्षा रक्षकामुळे मोठा अनर्थ टळला। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये महिलांचा आक्रोश मोर्चा। बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा आणि कायद्याचा मुंडन करून केला निषेध। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडी आणि मुस्लिम संघटनांचं आंदोलन। रामगिरी महाराजांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा केला निषेध। रामगिरी महाराजांना अटक करण्याची केली मागणी। अकोला जिल्ह्यामधील वाडेगावच्या गजाननवाडी भागामध्ये नागरिकांचं आमरण उपोषण। ग्रामपंचायतीनं कोणत्याही नागरिक सुविधा पुरवल्या नसल्याच्या निषेधार्थ उपोषण। परभणीच्या पाथरीमध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अटकेसाठी दलित संघटनांचा मोर्चा। दलित चळवळीचे नेते BS कांबळे यांच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊनही अटक न झाल्यानं दलित संघटना आक्रमक। हिंगोलीमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा मोर्चा। तर आदिवासी समाजाच्या योजना बंद करून सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहे। आदिवासी नेते संतोष टारफे यांचा सरकारवरती आरोप। नंदुरबारमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मूक मोर्चा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची केली मागणी। नागपूरमध्ये शक्ती कायदा लागू करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन। परंतु आंदोलनामध्ये सहभागी महिलांना शक्ती कायद्याबद्दल कल्पनाच नाही। हिंगोलीमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। मोर्चामध्ये पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक नृत्य करत आदिवासी बांधव सहभागी। ऐन पावसाळ्यामध्ये महिलांचा नाशिक महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा। शहरातील खुटवड नगर परिसरामध्ये पाणी येत नसल्यानं महिला संतप्त। आदिवासी कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक। मुक्ताईनगर तहसील कार्यालयावरती बैलगाड्यांसह काढला बिऱ्हाड मोर्चा। कार्यालय परिसरामध्ये केलं ठिय्या आंदोलन। जालन्यामध्ये हिडिंबा देवीचा यात्रा महोत्सव। पारद गावामध्ये आकर्षक देखाव्यांसह हिडिंबीची मिरवणूक। विदर्भ मराठवाड्यातील हजारो भाविक यात्रेमध्ये सहभागी। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये चक्रधर स्वामी यांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य मिरवणूक। मिरवणुकीमध्ये महानुभव पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।